संतवाणी अंकिला मी दासतूत संत नामदेव यांनी लिहिलेली ही रचना आहे। पुढील भागामध्ये याची मध्यवर्ती कल्पना दिलेली आहे। संत नामदेव हे पांडुरंगांचे भक्त होते। पांडुरंगाने आपल्यावर कृपा करावी, त्याने आपल्याला दर्शन द्यावे, यासाठी परमेश्वराने म्हणजेच पांडुरंगाला ते कळवळीची प्रार्थना करीत आहेत। त्याच्या ह्या काही ओळी इथे अतिशय सरळ आणि सुटसुटीत शब्दांमध्ये प्रत्येक दृष्टांताचे अर्थ दिलेला आहे, तो तुम्ही वाचून घेऊ शकता। महत्वाचे शब्द परीक्षेमध्ये तुम्हाला 2 मार्कासाठी हे येऊ शकते। अग्नी म्हणजे आग, तैसा त्याप्रमाणे, दास सेवक, धनु गाय, विनवणे म्हणजे विनंती करणे, मेघ पावसाचा ढग, बाळू बाळ किंवा लहान, राजा म्हणजे साठी, धरणी धरा जमीन पृथ्वी, पाडस हरणीचे पिल्लू, वनवा म्हणजे जंगलात लागलेल्या, कनवाळू दयाळू, अंकवाला म्हणजे अंकित झालेला, पिली पिल्लू, हंबरणे गायीच्या ओरडण्याचा आवाज, वत्सरावे या वासराच्या आवाजाने, चातक पावसाची आतुरतेने वाट पाहणारा पक्षी आहे। याच्याबद्दल एक अशी आख्यायिका आहे की हा पक्षी ढगातून पडणारे थेंबच पितो, जमिनीवर पडलेले पीक नाही। आकृती पूर्ण करा। कवितेतील माता आणि हरिणीचे वर्णन करणारे शब्द, तर मातेसाठी कनवाळू, हरिणी या शब्दासाठी चिंती। कोणते लिहा? परमेश्वराचे दास, मेघाला विनवणी करणारा चातक। पाठ्यपुस्तकावर आधारित अशी प्रश्न उत्तरे इथे दिलेली आहेत। तर पाठाच्या आधारे तुम्ही खाली कृती कशा घडतात आणि त्या का घडतात ते दिलेले आहे। तर माता जाऊन जाते, उत्तर आहे जेव्हा बाळ आगीत पडते आहे असे। पृथ्वीवर पक्षिणी झेपावते, उत्तर जेव्हा तिचे पिल्लू जमिनीवर पडले आहे असे। गाय हंबरत धावते, जेव्हा तिचे वासरू भुकेले आहे असे समज। हरिणी चिंतित होते, उत्तर जेव्हा जंगलाला आग लागली आहे असे। पुढील कोकिळा मधुर गाते, वसंत ऋतूचे आगमन झालेले हे त्याचे उत्तर। शेतकरी आनंदाने नाचतो, उत्तर मुसळधार पाऊस पडला। या ठिकाणी स्वाध्यायासाठी काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरे तुम्ही स्वतः लिहायची आहेत। अतिरिक्त सराव प्रश्न हे या पानावर आहेत। इथेही काही महत्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात, तर त्याचा तुम्ही अभ्यास करा। तर तुम्हाला काही अडचण आली तर तिथे मला तुम्ही प्रश्नांची उत्तरे विचारू शकता, मी तुम्हाला ती अवश्य देईन। चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा।